आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचं प्रॅक्टिस सेट 1.1 बघितलं आणि 1.2 बघितलं. 1.1 मध्ये आपण काय बघितलं, ज्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल असायचे x आणि y, त्याच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करावं लागायच्या. मग आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये कशा त्याच्या x आणि y ची आपण व्हॅल्यू फाइंड आउट करायचो, तर एक तर त्या 2 लिनियर इक्वेशनची ॲडिशन करायचं किंवा सबट्रॅक्शन करायचं आणि त्याच्यावर आपण x ची आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायचो. नंतर आपण प्रॅक्टिस सेट 1.2 जो बघितला, त्याच्यात आपण व्हेरिएबल x आणि y च्या कशा व्हॅल्यू आपण कशा फाइंड आउट करायचो, ते 2 इक्वेशनचे ग्राफ काढायचो, म्हणजे ग्राफिकल मेथडने सॉल्व करायचो. आणि त्या 2 लाईन ज्यावेळेस एकमेकांना इंटरसेक्ट होतील, त्या 2 पॉईंट, त्यातला पहिला पॉईंट x चा असायचा, दुसरा पॉईंट कोणाचा असायचा, y चा. मग आपण ते सुद्धा सोल्युशन फाइंड आउट करायचो. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3 साठी सेम आहे, एक्सच्या आणि वायच्या डिटर्मिनंटच्याच व्हॅल्यू काढायच्या किंवा त्या व्हेरिएबलच्याच व्हॅल्यूज काढायच्या आपल्याला, बट इथं डिटर्मिनंट पद्धतीने काढायच्या आहेत बाय डिटर्मिनंट मेथड. आणि डिटर्मिनंट मेथड जी आहे ही ॲडव्हान्समध्ये जी सांगितली ती कोणी सांगितली, क्रॅमर्स यांनी सांगितलेली. मग यालाच आपण म्हणतो एक तर क्रॅमर्स रूल किंवा क्रॅमर्स मेथड म्हणतो आपण. मग आता नेमकं ह्या 1.3 मध्ये डिटर्मिनंट काय ते बघायचं आहे आणि क्रॅमर्स रूल काय तो आपल्याला बघायचा आहे. मग ह्या क्रॅमर्स रूल्सनीच काय होणार आहे, आपण ते जे 2 व्हेरिएबल असायचे का, एक्स आणि वाय व्हेरिएबल, त्याच्या व्हॅल्यू काढायच्या आहे. म्हणजे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्समध्ये जनरली आपल्याला फक्त काय करायचं असतं, एक्सची आणि वायची व्हॅल्यू काढायची असते. मग प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये वेगळी मेथड होती, 1.2 मध्ये वेगळी मेथड आहे आणि आता 1.3 मध्ये थोडी वेगळी मेथड आहे. मग याच्या ह्या 1.3 प्रॅक्टिस सेटसाठी आपल्याला 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, 2 गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे. पहिली काय, तर व्हॉट इज मीन बाय डिटर्मिनंट, डिटर्मिनंट म्हणजे काय, आणि व्हॉट इज मीन बाय क्रॅमर्स रूल या क्रॅमर्स मेथड काय, ह्या 2 गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. आणि तुम्हाला मी आत्ताच सांगतो, तुम्ही ज्यावेळेस बोर्डाचा पेपर देणार आहे त्यावेळेस तुम्हाला 3 किंवा 4 मार्कला याच्यावर 100% क्वेश्चन असणार आहे. नेहमीच क्वेश्चन असो, म्हणजे तुम्ही कोणत्याही बोर्डाचा पेपर जर आपण बघितला तर त्याच्यावरती हा नेहमी 3 मार्कला किंवा 4 मार्कला क्वेश्चन असतो. जर क्रॅमर्स रूलचा 3 मार्कला जर क्वेश्चन विचारला तर एक डिटर्मिनंटचा 1 मार्कला क्वेश्चन असतो, आणि क्रॅमर्स रूलचा डायरेक्ट 4 मार्कला क्वेश्चन विचारला तर मग डिटर्मिनंटचा क्वेश्चन विचारत नाही जनरली. म्हणजे दोन्ही पण आपल्याला इम्पॉर्टंट आहे. डिटर्मिनंट हा 1 मार्कसाठी इम्पॉर्टंट आहे, तर क्रॅमर्स रूल हा किंवा ही मेथड जी आहे ती 3 मार्क्स किंवा 4 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला मॅथचे 1 किंवा 3 किंवा 4 मार्क्स का नाही कव्हर होणार आहे, हे लक्षात. मग आता सर्वांनी 2 मिनिट एक लक्ष द्या, पेन वगैरे काहीच हातात ठेवू नका. या दोन्ही पण मेथड पहिले आपण समजून घेणार आहे, नंतर या तुम्हाला लिहायच्या, मग आपण प्रॅक्टिस सेटवर पुढं जाणार आहे 1.3 मध्ये. मग आता बघा डिटर्मिनंट म्हणजे काय असतो. बघा डिटर्मिनंट म्हणजे ज्याच्यामध्ये 2 रो असतील, 2 काय असतात, कॉलम. फॉर एक्झाम्पल डिटर्मिनंट कसा दाखवला जातो, A B आणि इथं काय असणार, सपोज C अँड D. सपोज ह्या मी व्हॅल्यू घेतल्या, ह्या टोटल याला आपण काय म्हणतो, डिटर्मिनंट. आणि डिटर्मिनंट कशाने दाखवला जातो, D ने. कशाने दाखवला जातो, D ने. A B C आणि काय D व्हॅल्यू. ह्या पूर्ण ह्या म्हणजे बघा याच्यात 2 काय रे, कॉलम. कोणते कॉलम आहे बरं, इथं कॉलम्स कोणते आहेत, तर A C हा एक कॉलम आहे, अँड अजून कोणता एक कॉलम आहे बरं, B अँड D. बरोबर ना. जे उभे असतात त्याला काय म्हणतो आपण, कॉलम, आणि जे आडवे असतात त्याला काय म्हणतो आपण, रो. इथं रोज कोणते आहे बरं, रो कोणते असणार आहे, A B अँड कोणता असणार आहे, C D. हे काय असणार आहे, रो. 2 काय कॉलम आहेत, 2 काय रो आहेत. मग आता हे डिटर्मिनंट सॉल्व करायला 1 मार्कला क्वेश्चन असतो, आणि हे डिटर्मिनंट आपल्याला क्रॅमर्स रूलमध्ये सॉल्व करायचे, म्हणून हे इम्पॉर्टंट, हे बेसिक, हे कळायला पाहिजे आपल्याला. आता डिटर्मिनंट त्यालाच म्हणतात की ज्यावेळेस त्याचा रेश टू पॉवर किंवा पॉवर ही किती असते, नेहमी 2 असते. आपल्याला माहिती आहे ना रे, मला सांगा हे एक्सची पॉवर किती रे, 1. व्हेरी गुड. मला सांगा एक्स आणि वायची पॉवर किती रे, 2. व्हेरी गुड. बिकॉज जिथं पॉवर 1 आहे, नसती म्हणजे किती असते, 1. याला पण 1 पॉवर आणि याला पण 1 पॉवर आहे, पण हा एकत्रित आहे म्हटलं आपण याला काय म्हणतो, पॉवर 2. म्हणजे ज्यावेळेस 2 व्हेरिएबलचं मल्टिप्लिकेशन येतं आणि त्यांचा पॉवर दिलेला जात नाही, म्हणजे दिसत नाही आहे, त्यावेळेस पॉवर किती असतो, नेहमी 2 असतो. मग बघा यांचा सुद्धा पॉवर किती असतो, 2. कसा असतो ते तुम्हाला मी सांगणार आहे.
मग हे कळालं का डिटर्मिनंटचा फॉर्म कसा असतो, ए बी सी डी, म्हणजे 2 काय असणारे कॉलम आणि 2 काय असणारे रो. बरं, डिटर्मिनंट तुम्हाला सॉल्व करायला लावतील. डिटर्मिनंट सॉल्व करणं म्हणजे काय माहिती आहे का, तर डिटर्मिनंट सॉल्व करणं म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, यालाच म्हणतो आपण डिटर्मिनंट सॉल्व करणे. काय म्हटलं मी तुम्हाला, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे कोणाचं रे, ए डी, मध्ये काय घ्यायचं असतं नेहमी मायनस, काय घ्यायचं आपल्याला बी सी, सी बी म्हणा किंवा बी सी म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. बस एवढं करणं म्हणजे डिटर्मिनंट सॉल्व करणं. लक्षात आलं काय म्हणतोय मी फॉर एक्झाम्पल देतो तुम्हाला, बुक्समध्ये नाही आहे पण मी तुम्हाला असे एक्स्ट्रा देतोय. बघा, सपोज माझ्याकडे डिटर्मिनंट काय, सपोज 1 2 3 and 4 अशा प्रकारे एक डिटर्मिनंट आहे आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट म्हणते. मग हे डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व करायचं आहे. मग हे कसं करायचं असतं, तर ह्या दोघांचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन. बघा ना, हे दोघांचं आहे ना, मग 1 into काय होणार इथं 4 मायनस काय करायचं आहे 2 into काय करायचं आहे आपल्याला 3. मग 4 into 1 किती होणार आहे, 4 1 जा 4, मायनसला मायनस घेऊन टाकू, 3 2 जा 6. मग आता 6 मधून 4 गेल्यावर किती येणार आहे 2 आणि -2, म्हणजे या डिटर्मिनंटचा आन्सर किती झालं -2. बस संपलं, एवढं डिटर्मिनंट आहे. आणि हा 1 मार्कला आपल्याला क्वेश्चन विचारला जातो. लक्षात आलं. म्हणून आपण तुम्हाला काय सांगितलं, डिटर्मिनंट कसा फॉर्ममध्ये असतो, ए बी सी डी, 2 रो 2 कॉलम आणि काय असणार याच्यामध्ये मग डिटर्मिनंट सॉल्व कसा करायचा असतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय, ए डी मायनस मध्ये कोणतं चिन्ह साईन घ्यायचं असतं नेहमी मायनसचं, मायनस वाय घ्यायचा बी सी. लक्षात आलं का, नक्की झालं डिटर्मिनंट सॉल्व. म्हणजे आपला प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये 2 क्वेश्चन आहे मेन क्वेश्चन, त्यातला 1 क्वेश्चन तुमचा असा सॉल्व होणार आहे. आता सेकंड क्वेश्चनमध्ये आपल्याला लागतो काय, क्रॅमर्स रूल. काय लागतो, क्रॅमर्स रूल. मग आता क्रॅमर्स रूलने आपल्याला कशाच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या असतात, एक्स अँड वाय. कारण की लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स नेहमी कोणाच्या व्हॅल्यू आयडेंटिफाय करायला होतं आपल्याला, एक्स अँड वायच्या. मग आपण प्रॅक्टिस सेट 1.1 1.2 मध्ये एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू कशा काढायचं ते आपण बघितलंय. आणि आता आपण ह्या 1.3 मध्ये क्रॅमर्स रूलने एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू कशा डिटरमाइन करायच्या किंवा कशा काढायच्या ते आपण बघणार आहे. तर आता क्रॅमर्स रूलनी जर एक्सची आणि वायची व्हॅल्यू काढायची असेल तर एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी काय फॉर्म्युला असतो, dx/d. अँड वायची व्हॅल्यू जर काढायची असेल तर y = dy/d. तुम्ही म्हणशाल सर आता काय नेमका प्रकार, dx आणि d कडून काढायचं. तर d म्हणजे काय असणार आपल्या डिटर्मिनंट, म्हणजे डिटर्मिनंट असं सॉल्व करायचा, असं सॉल्व केलं आपल्याला व्हॅल्यू मिळते बघा ना. म्हणजे कोणाची व्हॅल्यू मिळाली आता आपल्याला, d ची. मग आपल्याला d ची व्हॅल्यू काढणं सिंपल आहे, येईल का लक्षात. d ची व्हॅल्यू कशी काढायची आपल्याला, ह्याच पद्धतीने डिटर्मिनंटने. म्हणजे आपल्याला d काय दिलं, एखादी 2 इक्वेशन असेल त्याच्यात पहिले आपल्याला d ची व्हॅल्यू काढायची असते आणि नंतर d ची व्हॅल्यू कशी काढायची आपल्याला, ह्या मेथड डिटर्मिनंटने. म्हणजे d चा काही प्रॉब्लेम राहील का तुम्हाला, नाही. आता कोणाची व्हॅल्यू काढायची असते आपल्याला, dx. कोणाची व्हॅल्यू काढायची असते, dx. आता बघा तुम्हाला मी एक महत्त्वाचं सांगतो, आपल्याला 2 इक्वेशन असतात. काय असतात, 2 इक्वेशन. म्हणजे 2 इक्वेशन कोणते असतात, म्हणजे ह्या व्हॅल्यू काढायच्या आहे पण कशाने काढायच्या आहे, 2 लिनियर इक्वेशन देतात ना. मग 2 लिनियर इक्वेशन जनरली असे असणार आहे, a1x + b1y = c. आणि दुसरे एक इक्वेशन असू शकतं, a2x + b2y = c2. सपोज हे 2 लिनियर इक्वेशन असणार. हे एक लिनियर इक्वेशन आहे ना, ax + by = c. आपण माग बघितलं लिनियर इक्वेशन. हे काय असणार, हे काहीतरी वेगळं असणार आहे, काहीतरी असणारे माहिती नाही आहे, पण एक्झाम्पल म्हणून म्हणजे आपण एक फॉर्मॅट म्हणून हे घेतलेलं आहे. तर हे 2 लिनियर इक्वेशन असणार आहे. याच्यावरून आपल्याला d ची व्हॅल्यू काढायची असते. कोणाची, d ची. मग d ची व्हॅल्यू कशी काढायची असते, तर d = काय घ्यायचा, x व्हेरिएबलचा आणि जो कोणाचा घ्यायचा, y व्हेरिएबलचा b1 घ्यायचा. नंतर कोणाचा घ्यायचा, हा सेकंड इक्वेशनचा x व्हेरिएबल कोण असणार आहे बरं, एक्सचा रिअल नंबर x2 असणार आहे आणि इथं काय घ्यायचा, b2. लक्षात आलं का. म्हणजे पहिल्या इक्वेशनचे a1 आणि b1 ची व्हॅल्यू घ्यायची, दुसऱ्या वेळेस a2 आणि b2 ची व्हॅल्यू घ्यायची. हिने आपल्याला डिटर्मिनंट काढणार आहे. ओके, म्हणजे झाली डिटर्मिनंटची व्हॅल्यू. नेक्स्ट आता आपल्याला व्हॅल्यू काढायची असते dx ची. कोणाची, dx. व्हॅल्यू कोणाची काढायची आपल्याला, d ची. मग अशा वेळी d चे रिअल नंबर घ्यायचे नाही. काय बोलतं, कळलं मी काय बोललो मी. जर dx ची व्हॅल्यू काढायची
तर कोणाची व्हेरिएबल घ्यायची नाही, एकची. ज्याला घ्यायचं आहे त्यालाच नाही घ्यायचं. लक्षात आलं मी काय बोललो? म्हणजे आता काय बघा, मला इथं व्हॅल्यू काढायची, म्हणजे मला एकची व्हॅल्यू लिहायची आहे का इथं? नाही, कारण की मला एक्सच व्हेरिएबल काढायचा आहे. जो व्हेरिएबल काढायचा त्याची व्हॅल्यू घ्यायची नाही. मग हा सोडून द्या. बरं, मग आता वाय इथं असतात बरोबर का नाही? इथं एक्स वाय. मग इथं वायची व्हॅल्यू काय घ्यायची बरं? B1 आणि काय घ्या? B2 घ्या. मग इथं काय घ्यायचं? तर इथं घ्यायची असते C1 आणि C2. इथं काय घ्यायची? ही C1ची व्हॅल्यू घ्यायची, इथं काय घ्यायची? C2ची व्हॅल्यू घ्यायची. ओके, म्हणजे आपण काय केलं बरं? वाय तसाच घेतला, वायच्या व्हॅल्यू ज्या आहेत ते तशाच घेतल्या. कोण काढायचं आपल्याला? एक्स, म्हणून एक्सच्या व्हॅल्यू आपण कोणाच्या घेतल्या? सीच्या घेतल्या. आलं? आणि लास्टवाला आता कोण काढायचं आपल्याला? dy. मग आता dy कसा काढायचा बघा? dy इज इक्वल टू डिटर्मिनंट. आता वायच्या व्हॅल्यू काढायच्या आहे म्हणजे वाय घ्यायचा का? नाही. मग कोण घ्यायचा? एक्स घ्यायचा. मग एक्सची व्हॅल्यू कोणती बरं? A1 आणि कोण आहे? A2. बट वायची व्हॅल्यू घ्यायची का? नाही. मग वायच्या व्हॅल्यू ऐवजी कोण घ्यायचा? सी. इथं एकच्या ऐवजी सी घेतला, इथं वायच्या ऐवजी सी घ्यायचा, म्हणजेच कोण येणार इथं? C1 C2. बस संपलं. एवढं सॉल्व करायचं. 1-2 एक्झाम्पल झाले का तुम्हाला एकदमच इझी वाटेल, इझिली तुम्ही सॉल्व करू शकता. तर मी पुन्हा सांगतो, डिटर्मिनंट म्हणजे काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. आणि क्रॅमर्स रूलमध्ये पण तेच करायचं. काय? एक आपल्याला डिटर्मिनंट सॉल्व करायचं आहे आणि नंतर dx करायचं आहे आणि नंतर dy करायचं आहे. लक्षात येईल का हे? नक्की. एवढे पहिले लिहून घ्या, मग आपण प्रॅक्टिस सेटकडे जाऊ. बघा, आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3 बघायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 3 क्वेश्चन दिलेले, ज्यातला पहिला क्वेश्चन काय? फिल इन द ब्लँक दिलेलं आहे बरोबर ना? पहिला क्वेश्चन काय? फर्स्ट क्वेश्चन फिल इन द ब्लँक आहे. मला सांगा बरं डिटर्मिनंट काय दिलं आहे? फिलिंग द ब्लँक वगैरे काही नाही, तुम्हाला सॉल्व करता आलं तुम्ही आपोआप फिल करशाल बरोबर ना? मग काय बरं डिटर्मिनंट काय बरं? पहिल्या क्वेश्चनचा काय डिटर्मिनंट? मला कॉलम सांगा. 3 and 4. नेक्स्ट 2 and 5. मग हा डिटर्मिनंट सॉल्व करायचा ना आपल्याला. आणि डिटर्मिनंट कसं सॉल्व करतात? क्रॉस मल्टिप्लिकेशन. व्हेरी गुड. मग फर्स्ट काय करायचं? ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. मग इज इक्वल ह्या दोघांना एक लक्ष द्या, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन कसं होणार आहे? 3 × 5. नंतर मायनस कोण करायचं? ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. इथं 2 × काय होणार आहे? 4. बस हे सॉल्व करणं म्हणजे काय आन्सर आहे ना? 3 5 जा किती होणार आहे? 50 मायनस 2 4 जा 8. 50तून 8 गेला तर किती राहणार आहे? 7. आवर आन्सर इज 7. बस काय करायचं ते फिल करून टाका, कुठं करायचं असेल ते. आलं का लक्षात? घ्या लिहून फर्स्ट एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 2 बघू. क्वेश्चन नंबर 2 काय सांगतोय? फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोविंग डिटर्मिनंट. काय सांगतो आपल्याला पुढचा क्वेश्चन? फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. म्हणजे कशाची व्हॅल्यू काढायची आपल्याला? डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची. मग आपल्याला डिटर्मिनंटची व्हॅल्यू म्हणजे ह्याच पद्धतीची पहिल्या पद्धतीने आपण फर्स्ट बघितली ती. मग सांगा बरं काय दिला फर्स्ट डिटर्मिनंट मला? -1 आणि काय इथं 2. नेक्स्ट इथं काय आहे? मायनस, पहिला क्वेश्चन आहे -1 and 2 आणि नेक्स्ट कॉलम 7 and 4. सरांनी लक्ष द्या 1 मिनटं. हा डिटर्मिनंट सॉल्व करायचा आहे. मग कसा करायचा असतो आपल्याला? क्रॉस मल्टिप्लिकेशन. डिटर्मिनंट सॉल्व करणं म्हणजे फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग या दोघांचं करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे -1 × काय आहे? 4 आणि मध्ये काय असतो नेहमी? मायनस. पुन्हा या दोघांचं मल्टिप्लिकेशन कोण? 7 × 2. 1 4 जा 4 मायनसला मायनस, मायनस इंटू प्लस मायनस होणार आहे. इथं मायनसला मायनस राहणार आहे. 7 2 जा किती होणार आहे बरं? 40. मग -4 - 40 किती होणार आहे? -80. काय होणार आहे? -80. अलग. आता क्वेश्चन नंबर मला 2 सांगा बरं. काय क्वेश्चन नंबर 2? कॉलम सांगा. फर्स्ट काय बरं इथं? 5 and -3. इथं काय? 3 and 0. बरोबर. हा डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व करायचा आहे. कुठं -7 आहे? अरे काय झालं? मायनस काय आहे? 7. बघा सेकंड क्वेश्चन काय आहे? कॉलममध्ये 5 -7 and 3 and 0. मग याचा पण आपल्याला डिटर्मिनंट सॉल्व करायचा आहे. कसा डिटर्मिनंट सॉल्व होईल यांचं? आलं क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे 5 × काय होणार आहे? 0 मध्ये काय असतं नेहमी? मायनस.
ह्या दोघांचं पण काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन. मग काय होणार आहे 3 × -7. मग आता बघा 0ला कशाने मल्टिप्लाय केलं काय येणार आहे 0. 5 0 जा 0. मग मायनस इंटू मायनस काय होणार इथं प्लस. मायनस इंटू मायनस काय होतं प्लस. आणि 3 7 जा किती होणार आहे 21. म्हणजे आपला आन्सर काय राहणार आहे 21. आलं का. गेलं कॉलमची व्हॅल्यू कोणत्या. फर्स्ट व्हॅल्यू काय बरं 7/3. नेक्स्ट किती आहे 3/2. आणि नेक्स्ट कोणती व्हॅल्यू आहे 5/3 अँड 1/2. हा आपल्याला डिटर्मिनंट आहे. हा सॉल्व करायचा आहे. थर्ड एक्झाम्पल आपल्याला काय आहे 7/3 3/2 5/3 1/2. मग हा डिटर्मिनंट सॉल्व करायचा आहे. डिटर्मिनंटचा रूल तर एकच आहे ना काय क्रॉस मल्टिप्लिकेशन. बाकी आहे का नाही आहे. मग करू आपण इज इक्वल टू. मग आता यांचं काय करायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे 7/3 × 1/2 बरोबर ना. मायनस ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 5/3 × 3/2 यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता तुम्हाला माहीत असेल हा रूल जर कुठं काही डिवाइड होत नसेल तर वरच्या संख्येने म्हणजे न्यूमिनेटरला न्यूमिनेटरने मल्टिप्लाय करायचं आणि डिनॉमिनेटरला डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करून टाकायचं. 7 × 1 किती होणार आहे 7/3 2 जा किती होणार आहे 6. मायनसला मायनस 5 किंवा इथं 3 बरं करा 5 × 3 किती होणार इथं 50/3 2 जा किती होणार आहे 6. डिनॉमिनेटर काय इथं सेम. डिनॉमिनेटर 6 किंवा सेम असेल तर आपण एकदाच लिहितो ना. किती वेळेस लिहितो एकदा. मग वरती काय राहिलं आपलं 7 - 50. मग मला सांगा 15मधून 7 गेल्यावर किती येणार आहे 8. मोठ्या नंबरला कोणतं साईन आहे मायनस. मग याला सुद्धा काय येणार आहे मायनस. आपण काय लिहिलं हे दोघं पण कोणाच्या टेबलमध्ये आहे 2च्या. 2 3 जा 2 4 जा म्हणजे -4/3 जा बरं आन्सर. -4/3 -4/3 सिंपल आहे का नाही. लिहून घ्या. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3चा थर्ड क्वेश्चन बघायचा आहे. आणि थर्ड क्वेश्चन आपल्याला काय सांगतोय सॉल्व द फॉलोविंग सायमल्टेनियस इक्वेशन. म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आणि ते आपल्याला सॉल्व करायला लावले. बट त्यांनी काय म्हटले सॉल्व द फॉलोविंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल. कसं सांगितलं आहे क्रॅमर्स. म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये काय सांगायचे सॉल्व द फॉलोविंग इक्वेशन सायमल्टेनियसली इक्वेशन. मग आपण काय करायचं प्लस मायनस वगैरे करायचं बरोबर. सेकंड प्रॅक्टिस सेटमध्ये काय होतं सॉल्व द फॉलोविंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय ग्राफिकली. मग त्यास आपण ग्राफनी एक्सच्या आणि वायची व्हॅल्यू काढायचो. आता थर्ड प्रॅक्टिस सेटमध्ये काय आहे सॉल्व द फॉलोविंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल. मग इथं मी अशी क्रॅमर्स रूल लिहिला होता बरोबर ना. मग त्या क्रॅमर्स रूलने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. म्हणजे क्रॅमर्स रूलने एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा काय काढायचं असतो सर्वात महत्त्वाचं आपल्याला पहिला डी काढावा लागतो बरोबर. नंतर आपल्याला dx काढावा लागतो. नंतर dy काढावा लागतो आणि नंतर आपण एक्सची व्हॅल्यू काढतो. एक्स म्हणजे काय dx/d आणि नंतर आपण वायची व्हॅल्यू काढतो म्हणजे काय dy/d. हा क्रम आहे बाकी काही नाही. लक्षात येईल काय बोललो. मग आता हे आपल्याला सर्व सॉल्व करायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला पहिलं क्वेश्चनचं एक इक्वेशन दिले. कोणते 2 इक्वेशन दिले बरं. फर्स्ट इक्वेशन काय आपलं 3x - 4y = 10 आणि सेकंड लिनियर इक्वेशन काय दिले 4x + 3y = 5. दिस इज आवर फर्स्ट इक्वेशन फर्स्ट क्वेश्चन. मग आता हा फर्स्ट क्वेश्चन कशाने सॉल्व करायचा आपल्याला क्रॅमर्स रूलने. आणि लक्षात. मग आता सर्वात महत्त्वाचं जो आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे का तो कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजे नेहमी तर लिनियर इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये पाहिजे. म्हणजे कोणत्या फॉर्ममध्ये पाहिजे तर ax + by = c ह्या फॉर्ममध्ये पाहिजे.
आपल्याला क्रॅमर्स रूलचं एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी काय फॉर्म पाहिजे, एक्स म्हणजे एक्स व्हेरिएबल आणि त्याचा रिअल नंबर, वाय व्हेरिएबल त्याचा रिअल नंबर आणि इक्वल टूला कोण पाहिजे, सी म्हणजे तो थर्ड रिअल नंबर असतो, बरोबर ना. ह्या फॉर्ममध्ये आहे का रे दोन्ही पण इक्वेशन या फॉर्ममध्ये आहे ना, एक्स वाय इज इक्वल टू आहे, नो प्रॉब्लेम. मग आता आपल्याला काय करायचं आहे, याला छेडछाड नाही, हे असंच ठेवायचं आहे. मग आता याची कंपॅरिझन करायची, काय करायचे, कंपॅरिझन. मग बघा इथं comparing above इक्वेशन. कशाला कंपॅरिझन करायचं आहे, हे पहिले इक्वेशन कोणासोबत कंपॅरिझन करायचं आहे, ax + b1y इज इक्वल टू सी. अँड सेकंड इक्वेशन कोणासोबत कंपॅरिझन करायचं आहे, a2x + b2y इज इक्वल टू c2, c1 आणि c2. अलग लक्षात. मग आता पहिले इक्वेशन कोणासोबत कंपॅरिझन आहे, याच्यासोबत, आणि दुसरे इक्वेशन कोणासोबत आहे, याच्यासोबत. म्हणजे पहिले इक्वेशन 1 1 वाले राहतात आणि दुसरे इक्वेशन 2 2 वाले असतात. लक्षात येईल सर्वांना. काय काय कुठं 1 नाही आहे, हा का, हा स्टँडर्ड फॉर्म आहे. मग आता आपल्याकडे 2 लिनियर इक्वेशन्स आहे ना, म्हणून पहिल्याला 1 1 वाले म्हणायचे आणि सेकंडला 2 2 वाला म्हणायचं. ध्यानात येईल का. याला काय म्हणायचं 1 1 वाले इक्वेशन, याला काय म्हणायचं 2 2, सेकंडवाले काय म्हणायचे 2 वाले. फक्त हा स्टँडर्ड फॉर्म लिहिला आहे आपण. असं नसेल आता पुढचे काही एक्झाम्पल असे का जिथं सी इकून असतो मग तो तिकून टाकायचा असतो, ते पुढं गेल्यावर तुम्हाला कळेलच अजून. येईल का लक्षात. मग आता फक्त याच्यासोबत पहिले इक्वेशन याच्यासोबत कंपॅरिझन करायचं, दुसऱ्या याच्यासोबत करायचं आहे. मग मला सांगा, जर पहिल्याची कंपॅरिझन मी याच्यासोबत जर केली, एक्स एक्स आहे म्हणजे a1 कोण असणार आहे आपला, 3 असणार आहे, बरोबर ना. ओके. मला सांगा b1 कोण असणार आहे इथं, -4 कोण असणार आहे, -4. प्लस असेल तर काही घ्यायची गरज नाही आहे, मायनस असलं मायनस घ्यायची. आणि मला सांगा c1 कोण असणार आहे, 10. व्हेरी गुड. आता नेक्स्ट b1 कोण असणार आहे, b2 कोण असणार आहे, 4. व्हेरी गुड. त्यानंतर b2 कोण असणार आहे आपला, 3 आणि c2 कोण असणार आहे आपला, 5. अलग लक्षात. मग आता नेहमी लक्षात ठेवा, पहिली कोणाची व्हॅल्यू, हाच क्रम सर्व लक्षात ठेवायचं, तुम्हाला दुसरं काहीच करायचं नाही आहे. मग सर्वात पहिलं कोण सॉल्व करायचं आहे, बरं आपल्याला डी सॉल्व करायचं आहे. कोण सॉल्व करायचं आहे, डी. मग डी म्हणजे काय असतं बरं, सुरुवातीला सांगितलं कोण असतो, a1 b1 आणि a2 b2 असतो. a1 b1 a2 b2 असतो. डिटर्मिनंट असा असतो ना, सुरुवातीला लिहून दिला आहे मी, सॉल्व केले आपण. मग हे जर आपल्याला सॉल्व करायचं असेल तर a1ची b1ची a2ची b2ची व्हॅल्यू टाका. मग a1 किती इथं 3, b1 किती आहे -4, b2 किती इथं 4 आणि b1 4 आणि a2 4 आणि b2 किती बरं इथं 3. मग हे सॉल्व करायचं आपलं. हा पहिले डिटर्मिनंट सॉल्व करायचं आहे. आणि डिटर्मिनंट कसा सॉल्व करतो आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे ह्या दोघांचं काय करायचं आपल्याला, क्रॉस मल्टिप्लिकेशन. का होणार आहे 3 × 3 मध्ये काय असतं नेहमी मायनस. नंतर ह्या दोघांचं काय करायचं आपल्याला, क्रॉस मल्टिप्लिकेशन. का होणार आहे -4 × काय होणार आहे 4. 3 3 जा किती जाणार आहे 9. 3 3 जा किती जाणार आहे 9. मायनस इंटू मायनस काय होणार इथं प्लस. मायनस इंटू मायनस काय होणार आहे प्लस. 4 4 जा किती होणार आहे 60 आणि 9 + 4 म्हणजे किती होणार बरं इथं 25. म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली 25. डिटर्मिनंटची व्हॅल्यू कधीही 0 येता कामा नाही आहे. 0 आलं तर पुढं सॉल्वच करायचं नसतं एक्झाम्पल. म्हणून हे 25 इज नॉट इक्वल टू 0. हा 0 आहे का आपला नाही आहे. आणि जर याची व्हॅल्यू जर 0 आली तर पुढं सॉल्वच करायचं नसतं. 25 9 + 16 किती होतं 16 17 18 19 20 21 22 23 24 25 9 आले नाही. आलं का लक्षात नाही का. हे कसं आलं का आलं ना का अजून सांगू पायाची बोटं मोजू का अजून नको ना नक्की नाही का आलं का 25 कसं आलं का आलं पाठीमागं का अजून एकदा मोजून दी बोटं 16 17 18 19 असं ते लहानपणी मोजायची ना अशी माहिती आहे ना. कसं मोजून देऊ की एकदा नको नक्की कळेल का पण
परत एकदा अजून विचारतो, इथपर्यंत कळालं का सर्वांना? डिटर्मिनंट काढलं, आता कोण काढायचं आपल्याला आणि नंतर कोण काढायचं आहे? नेक्स्ट आता कोण काढायचं आपल्याला? dx काढायचं आहे, बरोबर ना? काय काढायचं आहे? dx. मी तुम्हाला सांगितलं आहे जे काढायचं त्यालाच घ्यायचं नाही. काय सांगितलं मी? ज्याला काढायचं त्याला घ्यायचा का नाही. मी तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिला. dx कसं काढतो आपण? एकच्या ऐवजी कोण घेतो? c1 आणि c2 घेतो. लिहून दिलं मी सुरुवातीला, बघा नाही तर एकदा पुन्हा. आणि नंतर बाकीचा दुसरा तसंच घ्यायचा. कोण घ्यायचा दुसरा? b1 आणि b2 तसंच घ्यायचं. याचं काही चेंज करायचं का आपल्याला? नाही, एकदम सिम्पल आहे. मग आता फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. मग c1ची व्हॅल्यू किती इथं? 10 आणि c2ची किती आहे? 5. b1ची किती आहे? -4 आणि ही किती आहे? 3. मग एवढंच तर आपल्याला सॉल्व करायचं आहे, बरोबर? मग काय बघा, ह्या दोघांचं काय करायचं आता आपल्याला? क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग 10 × 3 होणार आहे, बरोबर का नाही? मायनस काय मध्ये मायनस राहतं. नंतर ह्या दोघांचं काय करायचं? मल्टिप्लिकेशन. मग -4 × काय होणार आहे? 5. 10 3 जा किती होणार आहे बरं? 30. मायनस इंटू मायनस काय होईल? प्लस. मायनस इंटू मायनस प्लस. 5 4 जा किती होणार आहे? 20. मग 20 + 30 किती होणार आहे? 50. हे कळालं का 50 कसं आलं? नक्की का एकदा? मग हा कोणता डिटर्मिनंट आला आपला? डिटर्मिनंट y. लक्षात आलं इथपर्यंत? आता कोण काढायचं आहे बाबड्यांना आपल्याला? x आला. आता कोण काढायचं आहे? y. व्हेरी गुड. dy काढायचा. मग dy y काढायचा आहे म्हणजे y घ्यायचा का आपल्याला? मग कोण नाही घ्यायचा? b1 b2 घ्यायचा का? नाही घ्यायचा. मग a घ्यावा लागेल. म्हणजेच कोण घ्यावं लागेल? a1 a2 आणि b च्या ऐवजी कोण घ्यायचा? c1 c2. व्हेरी गुड. हुशार झाले एवढ्यात जाता तुम्ही एवढ्यात. कळालं कितपर्यंत? मग आता फक्त व्हॅल्यू टाका. मला सांगा a1ची व्हॅल्यू काय? मग इथं 3 आणि a2ची काय इथं? 4. c1ची काय इथं? 10 आणि c2ची काय? 5. एवढंच तर सॉल्व करायचं आपल्याला, बरोबर का नाही? मग काय करायचं? हा डिटर्मिनंट क्रॉस मल्टिप्लिकेशन. मेनचं क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होणार? 5 50 म्हणजे 3 × काय होणार इथं? 5 मायनस काय होणार आहे? 10 × 4. या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल ना? मग करा कॅल्क्युलेशन. मग तिथं काय होईल बघा? 3 × 50 मायनस इथं किती जाणार आहे? 40. 10 × 4 40. आता 40मधून 50 गेल्या 40मधून 50 गेला किती आला? 25. मोठ्या नंबरला कोणतं साईन आहे? मायनस, म्हणून -25 आला. म्हणजे dy काय आला आपला? -25. लक्षात आलं सर्वांनी एकदम? मग आता आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायच्या असतात? x and yच्या. मग आता आपल्याला x ची व्हॅल्यू म्हणजेच काय? x = काय असतो? dx/d. मग मला सांगा dx किती आला आपला? 50 अपॉन d किती आला होता आपला? 25. 25 1 जा 25 25 2 जा 50 = किती आला? 2. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली आपली? 2. x ची व्हॅल्यू किती आली? 2. आता कोणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला? y ची व्हॅल्यू. y ची व्हॅल्यू म्हणजे काय? dy/d. मग dy किती आला आपला? -25 अपॉन d किती होता आपला? 25. 25 1 जा 25 25 1 जा 25 म्हणजे 1 उरला. बट मायनस काय असणार आहे? 1. मग x ची व्हॅल्यू किती आली आपली? 2. y ची व्हॅल्यू किती आली? म्हणजे आपलं सोल्युशन काय असणार आहे? खाली इथं लिहा. देअरफॉर x = 2 and y = -1 is the solution of given equation. लक्षात आलं का रे? सिंपल आहे का नाही एकदम? व्यवस्थित लिहून घ्या. काय अडचण असेल तर विचारा. नक्की कळालं? सर्व स्टेप एक काय अडचण नाही कुठं? व्यवस्थित लिहून घ्या. आता आपल्याला कोणतं बघायचं? एक्झाम्पल नंबर 2. आता एक्झाम्पल नंबर 2 काय सांगा बरं मला? एक्झाम्पल काय? 4x + 3y - 4 = 0 आणि सेकंड इक्वेशन 6x 8 5y. हे इक्वेशन. मग मला सांगा बरं हे इक्वेशन ax + by = c या फॉर्ममध्ये आहे का? नाही. मग त्या फॉर्ममध्ये करून घ्यावं लागेल ना आपल्याला.
म्हणजेच काय करायचं असतं, एका बाजूला एक्स एक्स पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला कोण पाहिजे, एक्स वाय आणि कोण पाहिजे, असं पाहिजे. मग आता इथं बघा हे इक्वेशन कसं होईल, मग इथं 4x - 3y हा सी, हा कोण असतो, सी. हा कसा पाहिजे, इक्वल टूच्या त्या बाजूला. म्हणजे इथे इज इक्वल टू काय घ्यावं लागेल, -4 अपोजिट साईडला गेला काय होणार आहे, +4. हो इथं प्लस आहे, हे तसंच आहे. 4x + 3y हा -4 तिकडे गेला काय होणार आहे, प्लस. झालं का आपल्या रेग्युलर फॉर्ममध्ये, स्टँडर्ड फॉर्ममध्ये झालं. नक्की कोणत्या फॉर्ममध्ये लिहायचं असतं, AX, Y, C ह्या फॉर्ममध्ये लिहायचं असतं. आता हे पण तसंच करू. हे काय बरं, पहिले एक्सची टर्म आहे, घेऊन टाका 6x. नंतर कोणची टर्म पाहिजे आपल्याला, वायची, पण वाय तर इकडे आहे. मग आता -5y अपोजिट साईडला गेला काय होईल, +5y इज इक्वल टू सी तिकडूनच पाहिजे. मग सी म्हणजे कोण, विदाऊट व्हेरिएबलवाला आहे, तिकडूनच ठेवला तो. झालं का आता आपलं स्टँडर्ड फॉर्ममध्ये झालं का कन्वर्जन, काय डाऊट. मग आता नेक्स्ट काय राहणार आहे, कम्पेअर अबो इक्वेशन. मग हे पहिले इक्वेशन याच्याबरोबर कम्पॅरिझन करायचं आणि दुसरे इक्वेशन याच्यासोबत कम्पॅरिझन करायचं, येईल का लक्षात. मग इथं बघा AX, किंवा मी तुम्हाला असे एक्स्ट्रा लिहून देऊ का, इथं बघा काय म्हणतो मी, इथं लिहितो कम्पेअरिंग इक्वेशन. कशात कम्पॅरिझन करायचं आपल्याला इक्वेशन, A1x + B1y = C1. आणि दुसरी इक्वेशन कोणासोबत कम्पॅरिझन करायचं, A2x + B2y = C2. बरोबर ना. मग आता x1 ची व्हॅल्यू आहे, म्हणजे A1 किती असणार आहे आपला, 4. B1 किती असणार आहे, 3. असं लिहा म्हणजे तुम्हाला इझिली कळेल थोडंसं. आणि C1 किती असणार इथं, 4. A2 किती असणार आहे, 6. B2 किती असणार आहे, 5. आणि C2 किती असणार आहे, 8. आल्या व्हॅल्यू आपल्या, आल्या का नाही व्हॅल्यू, लक्षात आलं का. असं लिहा म्हणजे थोडं तुम्हाला इझिली कळेल, त्याच्या खालीच तेच लिहा. मग आता आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची असते, फर्स्ट डिटर्मिनंट डीची काढायची असते. मग डी इज इक्वल टू काय असतो आपला डिटर्मिनंट, A1 B1 A2 B2. बरोबर ना, एक लक्ष द्या, लिहू नका. मग इज इक्वल टू हा डिटर्मिनंट आपण फिल करू. A1 किती आला आपला, 4. B1 किती आला आपला, 3. A2 किती आला आपला, 6. B2 किती आला आपला, 5. मग हा पहिला आपण डिटर्मिनंट सॉल्व करू ना, लक्षात. मग हा डिटर्मिनंट कसा सॉल्व होईल बरं आपला, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4 × काय येणार आहे, 5 मध्ये काय असतं आपलं, मायनस. नंतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 × काय येणार आहे, 6. मग 4 5 किती होणार आहे, 20 मायनस 18. 3 6 किती होणार आहे, 18. मग 20 मायनस 18 म्हणजे किती होणार आहे, +2. 20 मायनस 80 म्हणजे काय होणार आहे, 2. काय असणार, मोठ्या साईनला मोठ्या नंबरला कोणतं साईन आहे, 2 प्लसचं, म्हणजे याला फक्त +2 आहे. अलग लक्षात. नेक्स्ट आता कोण काढायचं असतो आपल्याला, dx. मग dx म्हणजे काय असतो बरं, एकची व्हॅल्यू घ्यायची नाही, म्हणजे एकची म्हणजे कोणाची व्हॅल्यू नाही घ्यायची बरं, A1ची आणि A2ची घ्यायची नाही. मग त्याच्या जागी कोण रिप्लेस करायचा, C1 C2. मग केला का मी C1 C2 रिप्लेस, कारण की आपण x काढतोय. x काढायचं असेल तर एकच्या व्हॅल्यू घ्यायच्या नाही, पण बीच्या घ्यायच्या असतात. लक्षात. म्हणजे इथं एच्या नाही घ्यायच्या तर कोणाच्या घ्यायच्या, बीच्या घ्यायच्या, आणि एच्या जागी कोणाच्या घ्यायच्या, सीच्या. लक्षात येईल का हे, नक्की. ओके. मग आता काय सांगा डिटर्मिनंट, C1ची व्हॅल्यू काय बरं इथं, 4. आणि C2ची व्हॅल्यू काय बरं, 8. B1ची व्हॅल्यू काय आहे, 3. आणि B2ची किती बरं, 5. मग हा डिटर्मिनंट सॉल्व करू ना आपण आता. मग हा डिटर्मिनंट कसा सॉल्व आहे बघा, पुन्हा या दोघांचं काय आहे इथं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4 × 5 मायनस या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन किती होणार आहे, 3 × 8. 4 × 5 किती होणार आहे बरं, 20. व्हेरी गुड. मायनस 8 3 किती होणार आहे, 21. मग 21 मधून 20 जर गेला तर किती राहणार आहे, 1. आणि मोठ्या नंबरला कोणतं साईन आहे, मायनस. म्हणजे dx ची व्हॅल्यू किती आली, -1. हां, ओ सॉरी. हां सॉरी, इथं 5 4 किती आला, 20. इथं काय होणार आता आपल्याला, 8 3 24. मग 24 - 20 किती होणार आहे, 4.
आणि इथं काय येणार आहे मायनस. मोठ्या साईनला मोठ्या नंबरला कोणतं साईन आहे मायनस. आपला कोण आला हा dx. आता कोण काढायचं आपल्याला dy. काय काढायचं आहे dy. मग dy व्हॅल्यू काय असतात बरं dy. yचा अर्थ काय bच्या व्हॅल्यू घ्यायच्या का नाही, त्याच्या जागी कोण घ्यायच्या c आणि aच्या व्हॅल्यू तर घ्यायच्याच असतात. मग मला सांगा आता a1ची व्हॅल्यू काय इथं 4, a2ची काय बरं 6, c1ची काय आहे 4 आणि c2ची काय बरं 8. मग यांचं आता आपल्याला सॉल्व करायचं आहे. मग पुन्हा आपल्याला काय करायचं इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 4 इंटू काय होणार आहे 8 मायनस यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होणार आहे 4 इंटू 6 इज इक्वल टू 8 4 जा किती जाणार आहे 32. किती जाणार आहे 32 मायनस 6 4 जा किती जाणार आहे 24. किती जाणार आहे 24. 32 मधून 24 जर गेला तर किती उरणार आहे आपल्या इथं 8. किती उरणार आहे 8. किती उरणार आहे 8. 32 मधून 24 गेल्यावरती काय उरतात 8. किती उरतात 8. मोठ्या साईनला मोठ्या नंबरला कोणतं साईन आहे मायनसचं. मग इथं मायनस देऊन टाकलं आपण. हां सॉरी मोठ्या नंबरला कोणतं साईन आहे आपलं प्लसचं साईन आहे. मोठ्या नंबरला कोणतं साईन आहे प्लस म्हणून आन्सर काय येणार आपलं 8. लक्ष द्या इथे काय येणार आन्सर 8. मग आता कोणाची व्हॅल्यू काढायची असते आता आपल्याला डीची. मग डीची व्हॅल्यू काढायची असेल तर काय फॉर्म्युला आहे dx अपॉन d. मग dx किती आला आपला -4 आणि d किती आला आपला d किती आला होता 2 आला होता ना. d ची व्हॅल्यू किती आलेली 2. 2 1 जा आणि 2 2 जा -2 कारण की मायनस बाकी ना म्हणून काय आला -2. y ची व्हॅल्यू dy किती आला आपल्या इथं 8 अपॉन d ची व्हॅल्यू किती इथं 2. d ची व्हॅल्यू किती 2. 2 1 जा आणि 2 4 जा म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली 4. मग आपण इथं खाली लिहू शकतो देअरफॉर x इज इक्वल टू -2 y इज इक्वल टू 4 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. आलं का लक्षात आहे नक्की एकदम व्यवस्थित लिहून घे. क्वेश्चन नंबर काय घ्यायचं आपल्याला थर्ड. कोणता बरं थर्ड क्वेश्चन x प्लस 2y इज इक्वल टू -1 अँड सेकंड इक्वेशन इज 2x 3y इज इक्वल टू 12. मला सांगा स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का एक्स वाय इज इक्वल टू सी आहे. एक्स आहे वाय आहे इज इक्वल टू सी आहे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे ना. मग याला काही वेगळे काय करायची गरज आहे का चेंज करायचं गरज आहे का फॉर्मॅट नाही. डायरेक्ट आपण कंपॅरिझन करू शकतो कोणासोबत तर पहिले इक्वेशन कोणासोबत ax प्लस a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 आणि सेकंड इक्वेशन कोणासोबत कंपॅरिझन करायचं आहे a2x प्लस b2y इज इक्वल टू c2 याच्यावर कंपॅरिझन करा. मग करा बरं पहिले एचं पहिल्यासोबत a1 किती असणार मग नसतो म्हणजे किती असतो 1 नसणार म्हणजे किती असणार आहे 1. b2 किती असणार आहे 2 आणि b1 किती असणार आहे 2 आणि c1 किती असणार आहे -1. a2 किती असणार इथं 2 व्हेरी गुड. b2 किती असणार आहे -3 आणि c2 किती असणार आहे 12. कळले का नक्की एकदम. मग आता काय काढायचं असतं आपल्याला पहिला डिटर्मिनंट. डिटर्मिनंट म्हणजे काय काढायचा असतो a1 a2 b1 b2. मग मला सांगा a1ची व्हॅल्यू काय इथं 1 a2ची व्हॅल्यू काय बरं इथं 2 इथं b1ची व्हॅल्यू किती आहे 2 आणि इथं b2ची व्हॅल्यू किती आहे -3 बरोबर. मग हेच तर आपल्याला सॉल्व करायचं आहे इज इक्वल टू. मग काय करायचं आहे दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होणार आहे 1 इंटू -3 मायनस आल्यावर नेहमी ब्रॅकेट लिहित चाला. मध्ये काय असतं आपलं नेहमी साईन मायनसचं. नंतर या दोघांचं काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन. मग 2 इंटू काय होणार आहे 2. मग काय बरं ॲन्सर प्लस इंटू मायनस व्हेरी गुड. 3 1 जा 3 म्हणजे -3 आला. इथं पण पुन्हा मायनस आहे 4 2 2 जा किती होणार आहे 4. मग -3 -4 किती होणार आहे -7 किती होणार आहे -7. म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली -7. इथपर्यंत का आली सर्वांना एकदम. फक्त आपण डी काढला डिटर्मिनंट. आता कोण काढायचं असतं आपल्याला dx.
मग डी एक्सची व्हॅल्यू सांगा काय असणार आहे. मग डी एक्सची व्हॅल्यू म्हणजेच कोण असतो बरं, C1 C2 B1 B2 बरोबर. मग C1 किती बरं इथं -1 आणि C2 किती बरं इथं 12 आणि B1 2 आणि B2 किती इथं -3. बस एवढंच आपल्याला सॉल्व करायचं आहे. आता मग करू सॉल्व काय होईल बघा. इथं मग या दोघांचं काय होणार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. -1 इंटू -3 मायनस येतो मध्ये. इथं 2 इंटू काय होणार आहे 12. मग आता मायनस मायनस काय होणार आहे प्लस. 3 1 जा 3 मायनस 12 इंटू 2 किती होणार आहे 24. मग आता 24 मधून जर 3 जर गेला तर किती येणार आहे 21 आणि मोठ्या नंबरला कोणतं साईन आहे मायनस, म्हणजे -21 आला. डी एक्स किती आला -21. आता कोण काढायचं आपल्याला डी वाय. आणि डी वायला कोण असतो बरं इथं, डी वाय कोण असतो A1 B1 A1 आणि काय असतो A2 आणि C1 C2 असतो. मग आता बघा A1 ची काय व्हॅल्यू असणार आहे 1, B1 ची काय असणार आहे 2, C1 ची किती आहे -1 आणि C2 ची किती आहे 2 आहे. बस हेच तर आपल्याला सॉल्व करायचं आहे. आता मग हे सॉल्व करायचं असेल तर काय करायचं असतं यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग 1 इंटू किती होणार इथं 12 मायनस ह्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन -1 इंटू काय होणार आहे 2. 12 1 जा 12 मायनस इंटू मायनस काय होणार आहे प्लस. 2 इंटू 2 किती होणार 12 प्लस 2 किती होणार आहे 40. मग डी वायची व्हॅल्यू किती आली 40. मग आता शेवट कोण करायचा असतो आपल्याला एक्स अँड वाय. आणि एक्स म्हणजे काय dx अपॉन डी. मग dx ची व्हॅल्यू किती आली आपली -21 आणि डी ची व्हॅल्यू किती आली -7. दोघं मायनस मायनस असलं काय होतं प्लस होऊन जातो. 7 1 जा आणि 7 3 जा 21 म्हणजे dx ची व्हॅल्यू किती आली 3. आता कोणाची व्हॅल्यू काढायची आहे वायची. वाय म्हणजे डी वाय किती इथं 40 अपॉन डी किती बरं -7. 7 1 जा 7 7 2 जा किती होणार आहे 40 म्हणजे किती आला 2. बट इथं काय मायनस म्हणजे काय असणार आहे -2. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली 3 आणि वायची व्हॅल्यू किती आली -2. आणि मग आपण इथं शेवट खाली म्हणू शकतो देअरफॉर एक्स इज इक्वल टू 3 आणि वाय इज इक्वल टू -2 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. आलं काय लक्षात सर्वांना मग करा. इथपर्यंत कळलं ना सर्वांना नक्की एकदम.